15 तारखेला रविवारी साहेबराव पवार भाऊ यांच्या 100व्या वर्षानिमित्त आम्ही वर्षभर साजरं करीत आहोत आणि हे वर्षभर साजरं करत असताना त्याची सुरुवात 15 तारखेपासून तालीम संघामध्ये आम्ही सुरू करतो। तालीम संघामध्ये त्या दिवशी आम्ही सर्व लोक भेटायला येणार आहेत, शुभेच्छा देणार आहेत आणि त्याच वेळी एक आम्ही सर्वांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे की ज्याच्या निमित्ताने अनेक लोक तिथं भाऊंना भेटा येतील। त्याचबरोबर वर्षभरामध्ये पुढच्या गौरव ग्रंथकाव्य, कुस्त्याचं मैदान घेणं, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उत्तम कार्यक्रम घेणं हा आमचा मानस आहे आणि त्याची सुरुवात म्हणून 100वीत पदार्पण करत असताना आम्ही त्यांचा 15 तारखेला वाढदिवसाचा कार्यक्रम घेत आहे। आपणा सर्वांना सातारकरांना विनंती आहे की 100वीतल्या तरुण माणसाला भेटायला या अशी अपेक्षा व्यक्त करतो। की बाळानो तुम्ही आज माझ्या तालमीत आलेला चांगली गोष्ट झाली। तालमीत आल्यानंतर काय होतं की त्याला सगळं सांगतो की तालमीत आल्यानंतर भूक लागते। तालमीत आलेले जे पाय बारीक सारे काही ते मोठे होतात, तालमीत आल्यावर दंड मोठा होतो, तालमीत आल्यावर ताकद येते आणि तालमीत आल्यावर ताकद आल्यानंतर दुसऱ्या माणसाच्या अंगावर जातो आणि जर तुम्ही तालमीत नाही आला तर तुमच्या ओराव येतील सगळे। म्हणून तालमीत जा, भरपूर खा आणि नेटकं व्हा। त्याच्याबरोबर आज महत्वाचा विषय माझ्याकडे आहे की तालमीपेक्षा मी शिक्षण देतो। शिक्षण असलेल्या मुलाला शिवाय मी तालमीत मुलगा घेत नाही ही बाब मी आता गेली 4 वर्ष पाहिली। आता शिक्षणाला महत्व दिलं मी, कारण पूर्वी शिक्षण नसल्यामुळं तालमीतली पैलवानं हातगाड्यावर म्हणून मिळली, मुंबईला बोजा टाकून मिळली आणि आता बिनवयाची मिळली 60-60 वर्षाला। पैलवानच्या स्थिती वाईट आलेल्या आहेत, त्या वाईट म्हणजे वाईट आहेत, त्यांना काहीही कळना। आज आर्थिक परिस्थितीचा प्रश्न आणि त्यामुळे ती विवंजनाने मिली सगळी।